महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीसह तिच्या आईलाही प्रियकराने संपवल्याचा धक्कादायक घटना आज विरारमध्ये घडली। फ्लॅटचे दार लॉक करून माथेफिरू तरुणाने मायलेकींवर एका पाठोपाठ चाकूने सपासप वार केल्याने दोघे रक्ताच्या धारोळ्यात कोसळल्या। त्यात मध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाला। विकृत तरुणाने देखील स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। या घटनेत प्रियकरही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केला आहे। या दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। विरार पश्चिम येथील गणपती मंदिर परिसरात असलेल्या पूनम आकांक्षा इमारतीत नॅन्सी मिश्रा वय 24 आणि तिची आई सरिता मिश्रा वय 48 अशा दोघी जणी राहतात। नालासोपारा पूर्वेतील मोरे गावात राहणारा शिवम उपाध्याय वय 27 या तरुणाचे नॅन्सी बरोबर 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। लग्न करण्याबाबत त्यांच्यामध्ये चर्चाही झाली, पण घरच्यांशी बोलणी करण्यासाठी शिवम हा मंगळवारी रात्री नॅन्सी हिच्या घरी गेला होता। चर्चा सुरू असतानाच नॅन्सीची आई सरिता यांनी लग्नाला विरोध केला। त्यानंतर तिघांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद अक्षरशः विकोपाला गेला। बोलणी फिसकटल्याने शिवम हा संतापाच्या भरात आपल्या घरी निघून गेला। शिवम उपाध्याय हा पुन्हा नॅन्सीच्या घरी गेला। त्याने लग्नाबाबत विचारणा केली असता नॅन्सीच्या आईने पुन्हा विरोध दर्शवला। याचा राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात शिवम याने तातडीने फ्लॅटचा दरवाजा बंद केला। धारदार चाकूने प्रेयसी नॅन्सी आणि तिच्या आईवर एकामागोमाग अनेक वेळा वार केले। काही वेळातच दोन्ही मायलेकी रक्ताच्या धारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान शिवम यानेही ब्लेडने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला। लग्नाच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे। घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे बोळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितलं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।